बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे कर्जमाफी देतो. राज्याच्या 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जाईल. जून 2026 हा तो दिवस होता जेव्हा महाराष्ट्रातल्या 56 लाख शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाली. तब्बल 36,585 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय म्हणजे GR निघाला. पण घोषणा झाली, GR निघाला, आता पुढे काय? शेतकऱ्यांच्या मनात एकच सवाल आहे, कर्जमाफीचा प्रत्यक्ष पैसा आमच्या बँक खात्यात कधी जमा होणार? राज्यातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांची बँक खाती कधी कोरी होणार? 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांचं काय होणार? आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहोत या व्हिडिओमधून. घोषणा झाली, पण कर्जमाफी कधी? नमस्कार, मी मृणाली पिळणकर. 6 मार्च 2026 रोजी राज्याच्या बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या उत्साहानं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. शेतकरी आनंदात होते, पण त्यानंतर लागली विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि कर्जमाफीला निवडणुकीचं विघ्न लागलं. निर्णय रखडला, शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. शेवटी निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीनंतर 2 जून रोजी अधिकृत GR काढण्यात आला. 2 जूनच्या GRनं कर्जमाफीच्या योजनेवर कायदेशीर शिक्कामोर्तब केलं. कृषी मंत्री दत्ता भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. पण आज आपण जूनच्या उत्तरार्धात आहोत. अवघे 9 दिवस बाकी आहेत, मात्र एकही शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही. मग 30 जूनची ही डेडलाईन पाळली जाणार का, की तारीख पुढे जाणार? हा सवाल शेतकऱ्यांपुढे आहे. पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सगळे डिटेल्स देण्याकरता आम्हाला इलेक्शन कमिशननी बंदी घातलेली आहे. तथापि प्रेस नोट काढायला बंदी नव्हती, म्हणून प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे डिटेल आम्ही दिलेले आहेत. ते जर नीट वाचलं तर सगळे कन्फ्युजन दूर होतील. 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो. यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, जे थकीत आहेत, असे सगळे लोक आपण कव्हर केलेले आहेत. केवळ 2020ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवत आहेत किंवा झालेले आहेत, यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकले आहेत. तो नंबरही मोठा नाही आहे. मला असं वाटतं की 9-10 लाख अशा प्रकारचे शेतकरी आहेत, त्यांनाही कर्जमाफी मिळणारच आहे. पण वारंवार म्हणजे 17ला मिळाली, 20ला मिळाली आणि पुन्हा 26ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल. आणि म्हणून बँकिंगही कोलॅप्स होऊ नये आणि शेतकऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे, म्हणून त्यांच्यापुरतं काही अटी आपण टाकलेल्या आहेत. ज्या अटी जवळपास मला असं वाटतं 99% शेतकऱ्यांना त्याची अडचण पण येणार नाही. बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे कर्जमाफी देतो. तो 15चा आहे का 16चा आहे का 14चा आहे हे देखील आपण बघितलेलं नाही आहे. आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे आपण देतो. रोहित पवार पण आंदोलन आचारसंहितेमुळे अडचण आली होती, परंतु 30 जून पूर्वी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केले त्याप्रमाणे 30 जून पूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांना जी कर्जमाफीचे निकष आम्ही दिलेले त्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे, तुम्ही भेट देणार आहात? रोहित पवार दादांचा आणि माझा फोनवर त्यांची चर्चा झाली. पण त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि रोहित दादा यांची बैठक लावून रोहितदादाचं म्हणणं काय, मुख्यमंत्री कृषी विभागाचं म्हणणं काय, निश्चित प्रकारे शेवटी हा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. पण मुख्यमंत्री यामधनं योग्य तो निर्णय घेतील. सरकार 30 जून पूर्वी 100% 30 जून पूर्वी या राज्याच्या 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जाईल. 30 जून पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पोहोचणं अशक्य आहे का? याचं कारण आहे सरकारच्याच प्रशासकीय आणि तांत्रिक पायऱ्या. घोषणा करणं सोपं असतं, पण 36,000 कोटी रुपयांचा निधी थेट बँकेत वर्ग करण्यासाठी एका रात्री जादू होत नाही. यासाठी सध्या मंत्रालयात आणि बँकांमध्ये काय हालचाली सुरू आहेत ते पाहूया. पहिली अडचण म्हणजे डेटा मॅचिंग. राज्यातील शेकडो जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची अचूक यादी मागवली जाते. दुसरी सर्वात मोठी प्रक्रिया म्हणजे आधार प्रमाणीकरण सुरू आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा अंगठा मशीनवर लागत नाही तोपर्यंत कर्जमाफीचे पैसे ट्रान्सफर होत नाहीत. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी.
जून महिन्याच्या अखेरीस राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होते. या अधिवेशनात सरकार पुरवणी मागण्यांद्वारे या 36,000 कोटींच्या निधीला मंजुरी घेणार आहे. म्हणजेच अधिवेशनापूर्वी सरकारकडे हा पैसा वाटण्यासाठी उपलब्धच नाही. म्हणून 30 जूनपर्यंत कर्जमाफी ही घोषणा फक्त घोषणाच राहणार आहे. या कर्जमाफीत काही अशा अटी आहेत ज्या समजून घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसा मिळणार नाही. खास करून ज्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सरकारने एक कडक नियम आणला आहे, ज्याला OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट म्हणतात. जर एखाद्या शेतकऱ्यानं 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत भरली नाही तर त्याला कर्जमाफीचा 1ही रुपया मिळणार नाही. दुसरीकडे जे शेतकरी प्रामाणिकपणे दरवर्षी कर्ज फेडतात त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. पण त्यांची यादी तयार व्हायलाही वेळ लागणार आहे. याशिवाय शासकीय कर्मचारी, आयकर भरणारे आणि 25,000पेक्षा जास्त पेन्शन असणारे या योजनेतून बाद झाले आहेत. त्यामुळे बँकांना प्रत्येक खात्याची बारकाईनं तपासणी करावी लागते. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. जर जूनमध्ये पुरवणी मागण्या मंजूर होणार असतील, जुलैमध्ये आधार प्रमाणीकरण होणार असेल तर शेतकऱ्यांच्या हातात पैसा कधी पडणार? काही महत्त्वाच्या माहितीनुसार सरकारनं यासाठी जुलै महिन्याचं टार्गेट निश्चित केलंय. जुलै महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कमिटी सध्या बँकांसोबत सलग बैठका घेते, जेणेकरून ही प्रक्रिया ऑगस्ट महिना उजाडण्यापूर्वी वेगानं पूर्ण करता येईल. शेतकरी सध्या खरीप पेरणीच्या खर्चात व्यस्त आहे, त्याला त्या पैशांची तातडीनं गरज आहे. मात्र सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या राहिल्या आहेत. जून अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचीच दाट शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर 2 जून रोजी झालेली घोषणा कागदावर भक्कम आहे, आदेशही निघालाय, पण प्रशासकीय चक्र आणि बँक खात्यात पैसे येणं यात किमान जुलै किंवा ऑगस्टचा कालावधी लागणार हे आता स्पष्ट झालंय. शेतकऱ्यांनी धीर धरण्याची गरज आहे, पण त्याच वेळी सरकारनंही पावसाळा आणि पेरणीचा काळ लक्षात घेता तांत्रिक अडथळे बाजूला सारून ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी एका अशा चक्रव्यूहात अडकलाय जिथून बाहेर पडण्याचा रस्ता त्याला सापडत नाहीये. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी अनास्था अशा दोन्ही कातडीत बळीराजाचा श्वास गुदमरतोय. यंदा हवामान खात्यानं अल निनोचा इशारा दिला. जून महिना संपत आला तरी आभाळ कोरडं ठाक आहे. पेरण्या कशा करायच्या, जनावरांना चारा कुठून आणायचा आणि कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा या विवंचनेत शेतकरी रात्र जागा आहे. आधीच मागच्या हंगामात झालेलं नुकसान भरून निघालेलं नाही, त्यात यंदा निसर्गानं पाठ फिरवली तर जगायचं कसं हा मोठा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या समोर उभा ठाकलाय. या आसमानी संकटाशी 2 हात करण्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक आधाराची गरज होती. सरकारनं कर्जमाफीची मोठी घोषणा केली खरी, पण घोषणा फक्त कागदावरच आणि भाषणांमध्येच अडकून पडली आहे असं सध्या तरी दिसतंय. कर्जमाफी अजून झाली नसल्यामुळे बँका नवीन पीक कर्ज द्यायला तयार नाहीत. सावकाराच्या दारात जायचं तर तिथे आधीच जुनं देणं बाकी आहे. शेतीसाठी खतं, बियाणं आणायला खिशात दमडी नाही. कर्जमाफीच्या या संथ कारभारामुळे शेतकरी कर्जाच्या गाळात अधिक रुतत चाललाय. पण सर्वात मोठी शोकांतिका पुढे आहे. जेव्हा अन्नदाता अशा भीषण संकटात होरपळतो तेव्हा राज्यातील लोकप्रतिनिधी आणि सरकार कशात व्यस्त आहे? महाराष्ट्रात सध्या सत्तेचा आणि फोडाफोडीचा अवघड खेळ सुरू आहे. कोण कुठल्या पक्षात जाणार, कोणाचे आमदार फुटणार, कोणाला मंत्रिपद मिळणार आणि आगामी निवडणुकीत कोणाचं सरकार येणार यात संपूर्ण राजकीय यंत्रणा बुडून गेली आहे. एकीकडे दुष्काळाचं मरण आणि दुसरीकडे कर्जबाजारीपणाची फाशी अशा दुहेरी संकटात शेतकरी होरपळतोय. पण सत्तेच्या सारीपाटावर व्यस्त असलेल्या सरकारला आणि नेत्यांना या वेदनेची जाणीव कधी होणार? राजकारण चालूच राहील, पक्ष फुटतील आणि पुन्हा जोडलेही जातील, पण जर देशाचा पोशिंदा या संकटात कोलमडून पडला तर हा महाराष्ट्र कसा उभा राहणार हा सवालच आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.